क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। कामोठे येथे माननीय श्री परेश ठाकूर केसरी 2026 ही जंगी कुस्ती स्पर्धा शानदारपणे पार पडली। भाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेने अक्षरशः मिनिट महाराष्ट्र केसरीचा अनुभव उपस्थितांना दिला। नेपाळ, महाराष्ट्र राज्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला। यामधील मुख्य स्पर्धेतील विजेत्यांना मानाची गदा आणि रोख रक्कम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं। या कुस्ती सामन्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती लाभली। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुनीता पाटील, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपमहापौर प्रमिला पाटील, उपसभापती भूपेंद्र पाटील, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, खोपोली महानगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, पेण नगर परिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोळी मंडळ अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, कुस्तीगीर संघटनेचे बळीराम पाटील, आयोजक नगरसेवक हॅपी सिंग, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, सुप्रसिद्ध कुस्तीपटू आणि प्रशिक्षक रुपेश पावसे, कामोठे महिला मोर्चाच्या अध्यक्षा विनीता पाटील, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ पैलवान, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी युवा नेते परेश ठाकूर यांच्या अभिषेकचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी हजारो मान्यवरांनी आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। या रायगड जिल्ह्यामध्ये कुस्ती ही पूर्वीपासूनच खेळली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा या मातीमध्येच घडला आणि ह्याच मावळ्याने अगदी अटकेपर्यंत मग सांगता या मराठी पूर्ण सांगता साम्राज्याचा हा झेंडा लावला आणि तिकडं अगदी नर्मदेच्या पलीकडेपर्यंत आणि इकडे बिहारपर्यंत अशा प्रकारे या मराठी संत साम्राज्याचा झेंडा हा जर फडकवला असेल, या स्वराज्य इथल्या मातीतल्या संत ह्या संत नागरिकांचं स्वतःचं राज्य असं जर निर्माण केलेलं आहे, तर या मावळ्यांच्याच वरती ह्या रायगड जिल्ह्याचे मावळे ह्यांनीच ही हा सांता फड हा गाजवलेला आहे। या इथे एक जबरदस्त असे सांता इथं तरुण हे इथं घडवलेले आहेत। म्हणूनच मराठी साम्राज्य असेल किंवा मराठ्यांचं सैन्य जे दुसऱ्या महायुद्धामध्ये इथे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरला
जर त्याचा सांगता त्याला पहिलं असं जर सांगता त्या इथे पराभव दिलेला असेल तर या मराठी सैन्यानेच दिलेलं होतं. हे मराठी सैन्य हे या कुस्तीच्या जोरावरती उभं राहिलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघतो की पनवेलचा पूर्ण परिसर हा या इथे इथले सांगता गाववाले मग सांगता जे पूर्वीपासून कुस्ती खेळतात आणि त्याचबरोबर हा कामोठा, कळंबोली, खारघर, विचुंबे आणि हा सर्व परिसर या इथे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे येथील मराठवाडा येथील सर्व इथून असतात. त्याच्यामुळे या इथे कुस्तीच्या बद्दल आकर्षण हे पूर्वी पण होतं आणि आता ते द्विगुणित झालेलं आहे. आणि अशा वेळेला कुस्तीसारखा खेळ हा इथे या मातीमध्ये आणखी वाढणं हे आवश्यक आहे. आपला आजचे सांगतो मुलं आपण बघतो तर तो फारच जास्त तो टॅबच्या वरती या आणखी प्ले स्टेशनच्या मागे हा खेचला जातो आहे, टीव्हीच्या मागे हा खेचला जातो आहे. आणि अशा वेळेला त्यांनी शारीरिक कसरत करावी आणि या खेळामध्ये जिंकण्यासाठी त्यांनी मानसिक कसरती सुद्धा त्यांनी कराव्यात. ह्या दृष्टीने असा खेळ हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाणं आवश्यक होतं आणि म्हणूनच या इथे कुस्तीचं जास्तीत जास्त हे सांगता या इथे खेळ जावा याच्याबद्दल जास्तीत जास्त प्रेम हे निर्माण व्हावं यासाठी सदोदित प्रयत्न केलेले आहेत. आज आपण इथे बघत आहात की रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन हा आधीपासून सांगता इथे गेल्या अनेक वर्षानुवर्ष या इथे कार्यरत आहे आणि त्याच्याच बरोबर रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन ही सुद्धा ऍक्टिव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे येथे या कुस्तीगीरांना जास्तीत जास्त खेळण्याच्या संध्या या उपलब्ध झालेल्या आहेत आणि या खेळाच्या माध्यमातूनच त्यांना त्यांच्या करिअरसाठी सुद्धा अनेक ऑपॉर्च्युनिटीज या उपलब्ध होत चाललेल्या आहेत. कारण सर्व आजच्या घडीला जो कॉम्पिटिटिव्ह जग आहे या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये सर्वात जास्त महत्त्व जर कशाला असेल तर मग त्या चांगल्या पर्सनॅलिटीला आहे आणि ही पर्सनॅलिटी या कुस्तीच्यामुळं घडते आणि म्हणूनच अशा पर्सनॅलिटी जर घडवायच्या असतील आपल्या मुलांचे करिअर हे स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर सांगतात त्या इथे जर फ्लोरिश करायच्या असतील, फुलवायच्या असतील तर त्यासाठीच कुस्तीसारख्या खेळांची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच या आज वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे हॅपी सिंग, मयुरेश नेतकर, कामोठा, भारतीय जनता पार्टी आणि येथील तरुणांनी हे जे कुस्तीचे सामने आयोजित केलेले आहेत खरोखरच सांगता या इथं आलेली गर्दी आणि त्याचबरोबर ह्या कुस्तीच्या स्पर्धेबद्दल होणाऱ्या चर्चा आणि येथे आलेले सर्व सांगता या इथे मोठे मोठे महत्तम असे सर्व या इथं नेते आणि पाहुणे यांच्यामुळं कुस्तीच्या बद्दलचं प्रेम हे वाढताना आणि त्याचबरोबर तो रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन असेल किंवा रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल या दोन्ही संघटना ज्यासाठी सांगता या इथे काम करतायत ते ध्येय हे या इथे पूर्ण होताना हे दिसून येत आहे. याच्याबद्दल खरोखरच मला समाधान आहे. मी आपल्याला सांगेन की गेल्या या वर्षभरामध्ये रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल यांच्याकडून जेव्हा जेव्हा पुरुषांचे आणि महिलांचे हे संघ गेलेले आहेत त्यावेळेला महिलांना सुद्धा तेवढंच चांगलं असं यश भेटलेलं आहे आणि फर्स्ट राऊंडमधून सेकंड राऊंडमध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण हे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे अगदी ते 70% जास्त असे हे प्रमाण आहे. म्हणजेच महिला सुद्धा या इथे चांगल्या प्रकारे कुस्तीमध्ये पुढे येत आहेत आणि महिलांमध्ये जो बुजरेपणाची जी भावना होती ती नक्कीच भाजला होताना आणि आपल्या ह्या पनवेल तालुक्यातल्या मातीतल्या या सर्व महिला या सक्षम होताना या दिसून येत आहे याचा मला मोठा आनंद आहे. या इथे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला अनेक समाजाच्या सर्व स्तरातून सर्व राजकीय पक्षांमधून मला या इथे शुभेच्छा दिल्या गेल्या. समाजाच्या सर्व स्तरातून मला इथे शुभेच्छा दिल्या गेल्या. याच्यामुळे माझी काम करण्याची जी प्रेरणा आहे ती नक्कीच सांगता आणखीन मजबूत अशी झालेली आहे आणि मला आनंद आहे की मी जे काम करतो आहे त्याच्याबद्दल मला अगदी खुलेपणाने मला याच्याबद्दल सांगितलं जातं. त्याच्याच बरोबरीने माझ्याकडून जर कोणत्या गोष्टींच्या बद्दल चुकी होत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा अगदी खुलेपणाने ही कान उघडणी होत असते. या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सांगता मला ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत या सर्वांचंच मी इथं आभार व्यक्त करतो.